अमरावतीच्या नागरिकांना गेल्या 6 महिन्यांपासून भेडसावणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येने कहर केला आहे। वादळ वारा पाऊस नसतानाही अचानक वीज जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। यावर आवाज उठवण्यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। नेमका हा प्रकार काय आहे आणि नागरिकांना यामुळे काय अडचणी येत आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावतीत गेल्या 6 महिन्यांपासून नागरिक अनियमित वीज पुरवठ्यांमुळे त्रस्त आहे। वडाळी काँग्रेस नगर, फ्रेजरपुरा, संजय गांधी नगर, वरडपुरा, चपराशीपुरा, राहुल नगर यांसारख्या अनेक भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे। यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे। या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी आपल्या शिष्टमंडळांसह महावितरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। जिल्हास्तरीय रुग्णालयाजवळील महावितरणाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत बोरकर यांनी ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याकरिता महावितरणने आधुनिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी स्पष्ट मागणी केली आहे। शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची खरडपट्टी काढली आहे। जो कधी नव्हे अशा गेल्या 6 महिन्यापासून हा त्रास संपूर्ण शहरातील नागरिक भोगत आहेत आणि यामुळे त्यांच्या दैनंदिन कार्यात अडथळा होतो। निदान त्या सर्व कर्मचाऱ्यांचा फलक आणि संबंधित अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक आणि ज्या अधिकाऱ्याने उचलला फोन नाही त्यानंतरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक तो असा असला पाहिजे, निदान त्याने तरी ते उचलला पाहिजे। हे फलक तुम्ही लावले पाहिजे। या सोमवारनंतर पुढच्या सोमवारपर्यंत आम्ही हे सगळं करतो, लिखित देतो आणि मी त्यांना विनंती केली, इशारा दिला, जर आपण हे केलं नाही तो येणारा सोमवार तो आमचा राहील आणि आम्ही काय करणार ते आम्ही आज इथे गुपित ठेवतो, ते सांगत नाही। तर अमरावतीमधील वीज पुरवठ्याच्या समस्येवर किशोर बोरकर यांनी महावितरणाला धारेवर धरले। आता महावितरण यावर काय उपाययोजना करतं हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।